परदेशी परिवाराने या दिवाळीतही केले बांबरुड गावी वृक्षारोपण। निसर्गाचा समतोल साधण्याचे काम बांबरुड पाटस्थळ तालुका भडगाव येथील नरेंद्र परदेशी जितेंद्र परदेशी हे रामबंधू कुटुंब करत असतात। दरवर्षी नवीन झाडे लावतात आणि त्यांची कित्येक वर्ष संगोपन करतात। काही वेळेस बरेच जण वृक्ष तोड करतात, मात्र वृक्ष जगवताना किती वर्ष लागतात? 150 ते 200 वर्ष ऑक्सिजन देणारे आणि पक्ष्यांच्या कितीतरी पिढ्यांना आसरा देणारे झाड तोडून पक्ष्यांचा एक प्रकारचा आनंद हक्काचे घर हिरावून घेतो, हेच लक्षात घेऊन दिवाळीनिमित्त गावाकडे आलेले परदेशी कुटुंबियांनी आत्तापर्यंत त्यांनी हजारो झाडं लावून संगोपन केल्याने गुढे येथील समाधान शिबिरात भडगाव पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील आणि तहसीलदार शीतल सोलाट मॅडम यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले। समाधान पाटील, अक्षय परदेशी, सौरभ परदेशी, जितू परदेशी, अमोल पाटील, संदेश पाटील, आदित्य कोळी, रितेश पाटील, प्रथमेश देवरे, यश देवरे, विशाल परदेशी, लोकेश कोळी, विकन परदेशी, रणधीर परदेशी, अजय परदेशी, पंकज कोळी, दीपक देवरे, कुणाल परदेशी, प्रतीक परदेशी, अनिल परदेशी, कृष्णा परदेशी, निलेश पाटील, तेजस देवरे या बालगोपालांचा या वृक्ष लागवडीत सिंहाचा वाटा आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमचे गाव बांबरुड प्रभ, तालुका भडगाव। आपण सर्व दरवर्षी झाडे लावतो, सांभाळतो, त्यांचे संरक्षण संवर्धन करतो। एक झाड वाढवण्यासाठी वर्षानुवर्ष लागतात। त्या झाडावर हजारो पशु पक्षी, जीव व जंतू, मनुष्य, पाणी अडवणे, जिरवणे हे सर्व काम एक झाड करत आहे। तरी पण काही शिकलेले जबाबदार नागरिक झाड तोडत आहे। 50 ते 150 वर्ष जुनी झाडं एका झटक्यात तोडत आहे। आपण आपल्या पिढ्यांना अशीच शिकवण देणार आहात का? थोडी अडचण आली की आपण झाड तोडणे हे कितीपत योग्य उपाय आहे? आपण आपल्या पशु पक्षी यांच्या राहण्या खाण्याची हक्काची जागा हिरावून घेत आहोत, ही चांगली बाब आहे का? आपले पशु पक्षी पिढ्यानपिढ्या तेथे खाण्याची सोय हे नष्ट करून आपण काय साध्य करणार आहात? आपल्या येणाऱ्या पिढ्या सुरक्षित राहण्यासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिले। आपण झाड तोडून आपल्या पिढ्यांना दुःख देणार आहात का? याची जाणीव कधी येईल? व आपण पर्यावरणाची हानी करून काय सिद्ध करत आहात? पर्यावरण आपल्याला अद्दल घडवत आहे, तरीही आपण का सुधरत नाही? आमची एवढी कळकळीची विनंती आहे की पर्यावरणाशी प्रेम करा, पर्यावरण आपल्याशी प्रेम करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।